तुम्हा भारताच्या सगळ्या लोकांना मी वंदन करून प्रथम जय भीम करतो आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो आहे की आतापर्यंत तुम्हाला रिझल्ट काय माहिती नसेल पडणार. माझं काल रात्रीला असा अटॅक झाला माझ्यावरती की माझा गळाच बंद झाला, बोलतंसुद्धा नव्हतं येत. तरी पण मी प्रयत्न करतो आहे की काहीतरी तुम्हाला संबोधित करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर माझं बोलणं आणि माझं म्हणण्याचं कर्तव्य, पण मी हेच म्हणतो आहे तुम्हाला सगळ्यांना हेच सांगतो आहे की भारत हा एक निरपेक्षित देश आहे. याची तुलना आपण धर्माशी नाही केली पाहिजे आणि कधीच केली नाही पाहिजे. कारण की धर्म हा व्यक्तिगत आहे आणि समाज हा अपार आहे. या समाजाची तुलना आपण धर्माशी कधीच नाही केली पाहिजे. पण आपल्या भारताचे लोक असे आहेत की प्रत्येक वेळेस धर्माला समाजाशी जोडतात आणि धर्म हा समाजाला अपूर्ण ठरवतो. समाज हा पूर्णतः तेव्हाच होतो जेव्हा धर्म निरपेक्षपणे काम करेल. पण धर्माला निरपेक्षपणे काम करायला नाही ठेवलं आणि म्हणून धर्म हा व्यक्तिगत ठरतो आणि समाज अपार आहे. समाजाला धर्माशी कधीच जोडलं नाही पाहिजे. आणि भारताच्या लोकांनी हे आतापर्यंत कधीच कळलं नाही. आणि जे लोक भारताचे नाही आहे त्यांनीच धर्माला जास्त महत्त्व दिलं. कारण की धर्माला महत्त्व देणं हे त्यांच्या हितचं होतं. कारण की धर्माला महत्त्व देईल तेव्हाच भारताचे सत्तेमध्ये ते दाखल होऊ शकतात आणि सत्ता चालवू शकतात असं त्यांचं मत आहे. म्हणूनच त्यांनी धर्माला महत्त्व देऊन प्रायव्हेट सेक्टरमध्ये भारताला चालवलं. आणि प्रायव्हेट सेक्टर हा हिंदू आहे आणि हिंदू राष्ट्र आहे. आणि HP हे प्रायव्हेट आहे. भारत गॅस आणि इंडियन गॅस हे गव्हर्मेंट आहे. भारताला इंग्लिशमध्ये इंडिया असं म्हणलं जातं आणि HP हे प्रायव्हेट आहे. म्हणून HP गॅसला भारताकडून पूर्ण काही मोबदला HP गॅसला मिळतो आहे. आणि HP गॅस त्याच्या बदले त्यांना फक्त 50% देतो आहे गव्हर्मेंटला आणि पूर्ण बेनिफिट मारून घेतो आहे. 50%चा बेनिफिट तो मारतो आहे आणि खर्चाचे जे पैसे आहे ते पण 50% HP गॅस प्रायव्हेट सेक्टर ठेवतो आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये भारताच्या गव्हर्मेंटला किती नुकसान होत आहे हे भारताच्या लोकांना कळत नाही. आणि जे करतात त्याच्यावरती काम करत नाही. यांना फक्त धर्मामध्ये देव पाहिजे आणि तुम्हाला देव तेव्हाच भेटेल जेव्हा तुम्ही चांगलं काम कराल. देव मूर्तीमध्ये नसतो. अल्लाह मस्जिदमध्ये नाही, चर्चमध्ये येशू नाही, गुरुद्वारमध्ये सत्यगुरू नानक नाही. हे सगळे तुमच्या घरी तुमच्या जवळ आहे. स्वतःला ओळखा तेव्हाच तुम्हाला माहिती पडेल की हे सगळं कुठे. पण तुम्ही स्वतःला कधी ओळखलंच नाही. म्हणून धर्माच्या नावाचा खाली तुम्ही गुन्हा करताय आणि संविधानाला अपमानित करताय. आणि संविधानाला जो अपमान करतो आहे तो संविधानाचा गुन्हेगार आहे. आणि म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. BJP आणि काँग्रेसवरती गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना सत्ता पक्षापासून निष्कासित करण्यात आलं आहे. आणि ते याच्यानंतर चुनाव लढणार नाही आणि ते भारताचे नागरिक नाही असं मी जाहीर करतो.
आणि भारत हा राष्ट्रपती शासनामध्ये चालू आहे आणि राष्ट्रपती शासन बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती शासन 2022पासून चालू आहे आणि त्याचा जगाचा प्रथम व्यक्ती वर्ल्ड प्रेसिडेंट भारत देशचा चीफ सेक्रेटरी ऑफ डिफेन्स आणि वर्ल्ड मार्केटचा चेअरमॅन मीच आहे आणि बचाव संविधान समितीचे अध्यक्ष मीच आहे आणि भारताचा न्यू प्रधानमंत्री मीच आहे बहुजन समाज पार्टीचा. थँक्यू, धन्यवाद. जय भीम, जय भारत आणि जय संविधानाची.